निमंत्रण पत्रिका घेऊन गेलेले आणि त्यांच्या तिथले जे अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे. शरद पवार साहेबांना आमची विनंती आहे, साहित्य रसिक लिहून जा. आम्ही त्यांचं हेतूचे स्वागत करू. त्यांच्या पत्रिकेत काय नाव आहे? चर्चा होताना पाहिलं. हे पत्रिकेत नाव असं काय नियम नाहीये की अमुक व्यक्तीचं नाव पत्रिकेत असलं पाहिजे. शरद पवार साहेब एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि 100 वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये 40 संमेलनामध्ये ते हजर आहेत उद्घाटक म्हणून आणि गेल्या संमेलनाला ते स्वागताध्यक्ष होते. महामंडळाची अशी भूमिका आहे की राजकारण्यांचा वावर व्यासपीठावर कमी असावा, साहित्यिकांचा व्यापार जास्त असावा, वावर जास्त असावा त्यामध्ये. आणि त्या भूमिकेतनं आता जिल्ह्यातच आपल्या 4 मंत्री, तर 4 मंत्र्यांना तर आपल्याला डावलता येत नाही, कारण आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना दुसऱ्या जिल्ह्यात तर बोलवणार नाहीत. त्यामुळे त्यांना मान देणं गरजेचं होतं. आणि सरकारचे प्रमुख हे नेहमी साहित्य संमेलनात असतात. सरकारची मदत ही साहित्य संमेलनाला असते आणि त्यामुळे पवार साहेबांना काय सातारा जिल्हा वेगळा नाही, साहित्याचं व्यासपीठ वेगळं नाही. पवार साहेबांचं एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी रसिक म्हणून निश्चित यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि पत्रिकेत नाव असलं नसलं तरी पवार साहेब इतके मोठे आहेत, ते पत्रिकेपेक्षा मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी यावं अशी माझी त्यांना विनंती. खरं तर शरद पवारांच्या नावाचा जो आहे साधारणतः गेल्या अनेक दिवसापासून ते चालू आहे. मात्र थोडासा उशीर झाला नाही का महामंडळात? नाही महामंडळ आता तुम्ही दिल्लीचं साहित्य संमेलन जर बघितलं तर 2 दिवस आधी पत्रिका आलेली होती. म्हणजे शरद पवार साहेब स्वतः स्वागताध्यक्ष असताना पत्रिका 2 दिवस आली आधी आणि शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष असताना 15 दिवस आधी पत्रिका आणि 1 महिनाभर आधी कार्यक्रम झालेले आहेत. आणि पवार साहेबांचं जिल्ह्यावर प्रचंड प्रेम आहे, ते निश्चित येतील अशी मला खात्री. तर तुम्ही आता वक्तव्य केलं असं की साहित्यिक जास्त मंचावरती असले पाहिजे. गेल्या काही वर्षापासून जर साहित्य संमेलन बघितलं अनेक राजकारणीच मोठ्या प्रमाणात मंचावरती असतात आणि साहित्यिक कमी असतात. खरं तर आता काय होतं तुम्हाला सांगतो, राजकारणी बोलवले नाहीत तर पत्रकार विचारतात पवारांचं नाव का नाही, आणि बोलवले तर पत्रकार म्हणतात जास्त का बोलवले. आता पत्रकारांकडून सुद्धा एखादी व्याख्या करून घ्यावी लागेल की किती राजकारणी बोलवले पाहिजेत, कोणाला बोलवलं पाहिजे. एक नियमावली पत्रकारांनी सुद्धा आम्हाला करून द्यावी, म्हणजे आम्हालाही तसं वागता येईल. नाही, पण साहित्यिकांचं तुम्हीच सांगितलं नाही म्हणूनच आम्ही त्याला पण उत्तर दिलं. दोन्ही प्रश्नांची उत्तरं कॉमन आहेत. मी स्वतः सुद्धा पत्रकारी 25 वर्ष पत्रकारिता करतोय, त्यामुळे असे प्रश्न येतच राहतात. मूळ कसं आहे की राजकारणी हे यशवंतराव चव्हाण सुद्धा होते. त्यांनी राजकारणाची वस्त्र बाजूला ठेवून साहित्यिक म्हणून आले. तर जे राजकारणी वस्त्र काढून साहित्य व्यवस्थेत येतील त्यांचं स्वागत आहे. जे येणार नाहीत त्यांनी बुक स्टॉलला यावं, रसिक म्हणून आस्वाद घ्यावा अशी आपली विनंती आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांचं संमेलन आहे, फक्त काय साहित्यिकांचं आहे असं नाही. ओके. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.